आता ते नमस्कार. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात आपण सध्या उभे आहोत आणि याच विभागाचे गुरेघर धरण साधारणतः 95 ते 96 या वर्षी पूर्ण झालं बांधून. त्याची साठवण क्षमता जी आहे ते साधारणतः 1.5 TMC एवढे कॅपॅसिटी धरण झालं. परंतु हे धरण झाल्यानंतर बऱ्याच वर्षाचा कालावधी उलटला तरीसुद्धा या परिसरातील शेतीला पाण्याचा एक थेंबसुद्धा मिळाला नाही. त्याची काय कारण मीमांसा आहे हे आपण या स्थानिक ग्रामस्थां सांगा. तुमचं नाव? माझं नाव हनुमंत सुर्वे, वाडी कोतवाडे त्या गावचा मी रहिवासी आहे. मी पाहतोय मी आता ह्या मोरणा गुरेघर धरण प्रकल्पाचा जो हे चालला आहे तो मुळात हा प्रकल्प बनवण्याचं एकमेव उद्दिष्ट हे होतं की शेतकऱ्यांना त्याचा शेतीच्या पाणी मिळावं हे त्याचा उद्दिष्ट होता. त्या काळी विक्रमसिंह पाटणकरांनी त्या धरणाचे ती शुभारंभ करून 1992 साली हे केला आणि 1996 पर्यंत तो पूर्ण झाला. त्याच्यानंतर परत उजवा डावा कालवा जाणार पाण्याचा लोकांना शेतीला पाणी आणखी नदीकडून उपसा सिंचन जे असतं ते शक्य नसल्यामुळं उजव्या कालव्यातनं डाव्या कालव्यातनं लोकांच्या शेतीला पाणी मिळावं हे त्यांनी धोरण आखलं आणि त्यावेळेला लोकांच्या जमिनी वाचाव्या हा महत्त्वाचा उद्दिष्ट होता त्यांचा की जेणेकरून ही पाईपलाईननं पाणी गेल्यानंतर वरती जमीन करता वापरात यावी हे त्यांचं उद्दिष्ट होतं. त्यावेळेला त्यांनी ह्या उजव्या कालव्याचं नियोजन केलं. त्यावेळेला विरोधकांनी हे पाणी कुठेतरी दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊन ते विकलं जाणार, आपल्याला पाणी मिळणार नाही असं पळवून नेणार पाणी असं त्यांनी हे करून तो घाट घालून ते बंद पाडलं काम. कोण विरोधक म्हणजे कोण? विरोधक म्हणजे आत्ताचे राजकर्ते आहेत पाटण तालुक्यातले त्यांनी, बरं का. तर त्यावेळेला त्यांनी हा असा घाट गाठल्यानंतर परत आणखीन त्यांनी परत हा बंदिस्तचा परत घाट घालून अजून काही कामाची पूर्तता नाही, काही नाही, काम तसंच जैसे तेच पडलेलं आहे. गेले कित्येक वर्ष शेतकऱ्यांचं म्हणजे आतोनात नुकसान करून ठेवलेलं आहे. आणि त्या लोकांना कसं आहे कुठला मोबदला नाही, काय नाही. शेतकरी गेल्यानंतर त्यांच्यावरती संबंधित कंत्राटदार वगैरे ह्यांनी आरेरावीची भाषा करायची, 4-2 लोक गावातील हाताशी धरायची आणि त्याच्यानंतर त्या गावातल्या लोकांच्यावरती बाबा अन्यायकारक म्हणजे त्यांनी हे केलं, दबाव टाकून कामं गावातली बाबा संमती नाही, NOC नाही किंवा गावात कुठली चर्चा नाही असं करून 4-2 लोकांना हाताशी धरून त्यांनी तो कामाचा घाट घालून केलं. असं स्वरूपाचं हे काम चालू आहे. आता बघताय तुम्ही माझ्या पाठीमागं हे सगळं संपूर्ण यंत्रणा आहे. आता धरणापासून काम कंप्लीट होत इथपर्यंत आलंय. कुठपर्यंत नेणार हे आता साजूरपर्यंत खालती नेणार आहेत अशी आम्हाला त्याची कल्पना आहे. आम्ही वारंवार या पाटबंधाऱ्याच्या विभागाकडे आम्ही जाऊन मिटिंगा वगैरे केल्या, परंतु त्यांनी पण काय उडवाउडवीची उत्तरं वगैरे देत आलीत. आतापर्यंत लोकांना 2-3 वर्षापासून आतापर्यंतचा काही म्हणजे मोबदला नाही. याच्या अगोदर पण काही जमिनी लोकांच्या गेल्यात आहे, त्याचा पण मोबदला मिळालेला नाही लोकांना. अशी परिस्थिती आहे. सगळं हे बघा आजूबाजूला सगळं म्हणजे शेती करण्याच्या योग्यच नाही एवढं. आणि हे जर काम झाल्यानंतर ती 2 वर्षाचा तुम्हाला मोबदला देतो म्हणता येते, परंतु मला वाटतं ही जमीन 10 वर्ष तरी करण्याच्या लायकीची राहणार नाही, म्हणजे योग्य राहणार नाही ही जमीन. अशा प्रकारचं ती म्हणजे धोरण राबवलं गेलं आहे. लोकांना वेटीस धरणे हा प्रकार जास्त प्रमाणात इथे चालू आहे आता सध्याच्या घडीला, असं आहे. काय बाबा नाव तुमचं? आत्माराम सुर्वे, कुठल्या गावचे तुम्ही? वाडी कोतवाडे. बरं, काय सांगाल ह्या प्रकल्पाबद्दल? काय सांगाल? काम चालू आहे काय? प्रकल्प म्हणजे यांची जी कामं करण्याची जी रीत आहे ती चुकीची आहे. सुरुवातीला त्यांनी जे पहिले जे कॅनल जे काढलेले आहेत त्यातूनच त्याचा त्यांनी विचार केलाच नाही. आता त्यांनी ती तसंच ठेवून त्यांनी दुसरीकडे परत कॅनल काढायला सुरुवात केली. मग पहिल्या लोकांचा त्यांनी विचार न करता त्यांनी हे परत अवलंबलं आणि ज्या वेळेला त्यांनी आता हे परत चालू केलं त्यावेळेला आम्हाला त्यांनी कुणाला सूचना दिल्या नाहीत, कुणाला बोलले नाहीत किंवा गावामध्ये कधी मिटिंग घेतली नाही किंवा काय नाही.
ज्या वेळेला इथं मशनरी वगैरे घेऊन आल्या, त्यांनी खणायला लागले, त्यावेळेला आम्हाला हे माहिती पडलं. माहिती पडल्यानंतर आम्ही लोकांना सांगितलं की बाबा हे तुम्हाला हे जे खणतात त्याचा तुम्हाला मोबदला मिळाला आहे का? तर त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला मोबदला मिळाला नाही किंवा काय नाही. तर आम्हाला सांगतात की हे तुम्हाला मोबदला त्याचा मिळणार, आम्ही तो तुम्हाला मोबदला दिल्याशिवाय राहणार नाही. पण अशी ती खोटं बोलून दडपशाही करून ते आत्तापर्यंत देतो म्हणतात. महिने झालं, 2 महिने झाले, 6 महिने झाले, त्यांची हीच अशी उडवाउडवीची उत्तरात. मध्यंतरी मिटिंग घेतली, मिटिंगमध्ये सुद्धा निर्णय झाला. आता 31 जानेवारीला 31 डिसेंबर का काय दिली होती, मुदत दिली होती, 31 डिसेंबरची मुदत दिली होती. त्या आम्ही सगळ्यांचं ज्यांची लोक आहेत त्या लोकांचं सगळं पेमेंट पूर्ण केल्याशिवाय आम्ही चालू करणार नाही. आता ते न करता परत त्यांनी ते तसं अवलंबलं. मग आता ह्याचा विचार ह्याचा विचार केला पाहिजे का नको? आम्हाला हे मान्य नाही. त्यांना जर करायचं होतं जे पहिलं काढलेलं होतं त्याच्यातूनच करायचं होतं. त्या लोकांना त्याचा मोबदला दिलेलाच नाही. त्या लोकांचा सुद्धा पहिला आता विचार करून नंतर त्यांनी पुढे पावलं उचलावीत. म्हणजे अगोदर त्या पाईपलाईन साठी खोदकाम केलं होतं शेतातून, ते वगळून आता सोडून दुसरा अगोदर त्यांनी खुल्ला कॅनलसाठी खुल्ला कॅनल ह्याच्या अगोदर त्यांचा प्रस्ताव आला खुल्ला कॅनल करायचा. त्यासाठी वेगळा पट्टा वरून त्यांनी उकरून शेतकऱ्यांचा ठेवला. बरं, त्या ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र त्यांनी बाधित केलंय आज अखेर त्या शेतकऱ्यांना कुणालाही नुकसान 1 रुपया दिलेला नाही. हे न देता आता दुसरा नवीन पट्टा हा पाहताय तुम्ही, तो उकरायला सुरुवात केलाय, त्यात पाईपलाईन चालू केली. ह्या पट्ट्यातल्या सुद्धा बाधित शेतकऱ्यांना 1ही रुपया आजपर्यंत नुकसान भरपाई दिलेली नाही. शेतकरी समस्या येत्यात इथं ओरडतात पण त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. मुळात शासनानं सुद्धा ह्या सामान्य शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं ही आमची अपेक्षा आहे की बा एवढं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि आम्ही शेतकरी आहे, आम्हाला खात्री आहे की हे भात शेतीतून जाते. रोप जे आम्ही लावतो त्यात पुढची 25 वर्षे रोप लावताच येणार नाही. एक दगड वगैरे ह्यात अजिबात पीक करताच येणार नाही. म्हणजे एक पिढीसाठी हे क्षेत्र बाधितच झालं. मला एक सांगा की हे पूर्वीचा जो पाईपलाईनचा मार्ग होता तो बदलून दुसरा केलाय, ह्याचं काय कारण असेल, काय सांग? तेच आमच्या लक्षात येईना की पूर्वी तुम्ही खुल्या कॅनलसाठी जे क्षेत्रवरती सपाटीकरण खोदणे वगैरे केलं होतं ते तिथंच त्यांनी सोडलं आता आणि नंतर खालती घेतलं. मग नक्की कशासाठी हे काय त्याची माहिती कल्पनाच आम्हाला देत नाही. जेव्हा विचारलं की बाबा नक्की काय आहे, आज तिथं धरणावरती गेलं तर तिथून पाणी दोन्ही उजव्या डाव्या कालव्याला पाठवण्यासाठी स्ट्रक्चर जे पिलरचं बांधलेलं आहे ते जसे ते स्थितीत आहे, त्यात 1 इंची काय फरक झालेला नाही, काही नाही. ते पूर्वीच्या काळचं ते तिथंच आहे आणि हे नवीन मार्ग यांनी चालू केलाय. आता शेतकऱ्यांची अपेक्षा एवढीच आहे की गेली 8-10 वर्षे जो पूर्वी ज्यांनी पट्टा बाधित केला त्याचाही 1 रुपया भेटलेला नाही, त्याचाही सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मिळावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि नवीन तुम्ही आता हे घेऊन जाताय त्याचंही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटावी ही अपेक्षा आहे. आता बऱ्याच वेळा आश्वासनं देतात, 2 वर्षे झाली आश्वासनं देतात तुमचं पैसे जमा होतील, ह्या महिन्यात होतील त्या महिन्यात. आज अखेर 1 रुपया कुठल्याही शेतकऱ्याला भेटलेला नाही. सर्व शेतकऱ्यांनी एक मीटिंग घेऊन संबंधित त्यांचे ह्या विभागाची अधिकारी वगैरे आले, त्यांना सांगितलं होतं की आम्हाला मोबदला भेटू द्या, त्यानंतर तुम्ही चालू करा. हो म्हणतात पण मोबदला भेटलेलाच नाही. मग ही यंत्रणा कोणाला मॅनेज करून कशी काय चालू होते ते शेतकऱ्यांना आजपर्यंत कळलं नाही. मला सांगा, हा जो सगळा एकंदरीत ह्या कामाचा गुत्ता आहे तो प्रशासनाकडून होतोय की राज्यकर्ते जे आत्ताचे मंत्री महोदय पालकमंत्री आहेत तुमचे त्यांच्याकडून होतोय? पालकमंत्र्यांनी कधी शेतकऱ्यांनी संबंधित जाऊन तक्रारी दिलेली आहेत पण त्याचा बी काय आजपर्यंत काही रिझल्ट शेतकऱ्यांना मिळालेला नाही. रिझल्ट मिळालेला नाही की आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. त्यांच्या जनता दरबारमध्ये बी काही जाऊन शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तक्रारी केलेली आहे. मग नक्की हाडमुठीपणा चाललाय काय चाललंय तेच शेतकऱ्यांना आम्हाला कळणार. नक्की प्रशासन राजकर्ते नक्की कुणाच्या मध्ये शेतकरी भरडला जातो तेच समजाय मागे ना. आम्हाला सामान्य शेतकऱ्यांचं आमचं दुखणं तेच झालंय की न्याय आता मागायचा कोणाकडे. आणि पाणी तर नाही, आणि पाणी तर नाही. बघताय कसं अवस्था फार वाईट अवस्था आहे. एक तर जंगली जनावरांचा त्रास, यात शेतीचं वाटोळं झाले आणि उर्वरित राहिलेला हा त्रास. आता तुमचं नाव सांगा? गणपत सुर्वे. कुठल्या गावचे तुम्ही? वाडी कोथवडी. ताई नमस्ते, कुठलं गाव तुमचं? नाटोशी. नाटोशी. नाव तुमचं काय? संगीता सुरेश डांगर. काय करताय तुम्ही? हे कोथिंबीर. हा. अच्छा. आणि ह्या तुमच्या शेतीला पाणी कुठून आलंय?
नदीहून आणले आम्ही तुम्ही मोटर बसवले स्वतःच्या खर्चानं स्वतः आणलंय का? खर्चानं बसवले. ते तुमच्या समोर जे काम चाललंय कॅनॉलचं, काय सांगाल त्याच्याबद्दल? तुमची काय जमीन आहे का तिथे, गेली का? भरपूर जमीन गेली आमची त्यात, बर. पण आम्हाला काहीच दिलेलं नाही. आमची म्हणजे आम्ही आता कर्तुकीला तयार केली होती, पण आता ह्या लोकांनी आमचं लय नुकसान केले. नुकसान भरपाई अजिबात दिली नाही. काही दिलेलं नाही आम्हाला, 1 रुपया पण दिलेला नाही. आमचं तुम्ही काय आमची एवढी म्हणजे आम्ही आत्ता बघा ते आमच्या दिरानं 20 गुंठेची पट्टी आहे, हे होत्या घरातल्या 20 गुंठेची पट्टी आहे. तर बघा आत्ता कर्तुकीला आणली ती, गेल्या वर्षी 4-5 टॉल्या खाट टाकले, अख्ख्या पट्टीतनं कॅनल गेलाय. नुकसान भरपाई कोणालाच नाही. कुणालाच नाही. मग हे काम पण कसं चालू आहे मग? आता काय माहित आम्हाला, आम्ही मस्त सांगितलं की त्यांना तुम्ही थांबवा, आम्हाला काहीतरी हे करा, आम्ही असं सांगत होतो, पण ते काय आमचं ऐकणार. ऐकत नाही, दामटून चाललंय. हा, केलीच नाही त्यांची. आडवणी मस्त आमच्या लोकांनी, नाटोशीतल्या पण लोकांनी केली, चित्कार केली. ऐकतच नाही. हा शिक. हो, ती म्हणतात काय तुमचं काय तुमचं आम्ही काय शेती हे करतोय का, तुम्हाला परत शेती भेटतेच ना, आम्ही काय तुमची शेती नेली आहे का, अशी बोलते ती.